कसं राहायचं ते बघ. नवरा जा म्हणालाय, लक्षात ठेव. अहो पण गोडी वगैरे काय असते की नाही, त्यांनी त्यांच्या तिथे सेटल राहू देत, मी माझ्या इथं सेटल राहते. एवढं काय त्यात प्रश्नच नाही ना, भांडणच नाहीत. हां चला आजपासून आपल्या घरात नियम करूया, पोरगीनं घरात यायचं नाही, बायकोनं बाहेर जायचं नाही. पोरगी येणार तुझ्या बायको, तू सांभाळ की. माझी पोरगी येणार, तू काय अहो सांगू पण नको. त्याला लिमिट असतं, क्रॉसिंग द लिमिट. हां मग काय तर काय किरकोळ गोष्टी घेऊन भांडतासा? अरे ती लेक आहे या घरची, येणार 2 दिवस 4 दिवस राहणार कायमचं आणि राहणार, जाणार. काय संबंध? का घर जावं करून घेशील का नाही? असं नाही, चांगलं सांगायला ग मी तिला, तू वाकड्यात का शिरल्यास? मी तुला सांगायला येणार ते. मी काय म्हटलो, या घरची लेक आहे, येणार 2 दिवस 4 दिवस 8 दिवस राहणार, तिला जाऊ वाटलं ती जाणार, जावई घेऊन इथे येऊन राहतो म्हटली तर राहणार. समान अधिकार आहे, बरोबर? जायला काय पण काम येईना. धंदा नाही का इथे येऊन राहायला? अरे उदाहरण छोट्या छोट्या झालं, मग गोष्टी तिला काय कामधंदा नाही व्हय इथे येऊन राहायला? माहेरी येतातच लेकी, जगात आहे नियम, जगात. अगं मग येऊ देत म्हणाले की मी तू अंध का घालायलाच कर? बंद कुठं करावं, सांगाले. मग आता एवढं मला बोलवून घेतल्यास. होय मग. दुकानातलं व्याप सोडायचा नवऱ्यानं, इथे येऊन बसायचं. बरं मी तुला सांगालोय ती येऊ दे, तू म्हणाला येणारच. अरे असं नाही, येऊ दे. बरं तुला काय दोष आहे ग? तुला काय प्रॉब्लेम आहे? अहो येतात, पण ह्यांची भांडणं रोज रोजची वैताग येतो आपले जगायचं. भांडणं लावीन मुसकाड फुडीन, घर म्हटलं की भांड्याला भांडं वाजणार. हो पण ते तुम्ही पण समजून घ्यायला हा पाहिजे मग ना. समजून घेतलं ना आम्ही आजपर्यंत तुम्हाला. तसं नाही, उठसूट बरं का कामधंदा आहेत की नाही आम्हाला? प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला हे वाद कशाला पाहिजे? तू तुझ्या घराला जात नाहीस? अहो, तुझी जाते. वहिनी असंच करते काय तुला? पण मी असे खटके नाही उठवत. वय मी छोट्या छोट्या गोष्टींना तक्रारी नाही करत. दिव्याखाली माहित अंधार आहे मला, असतोय. दिव्याखाली अंधार, मर्क्युरीचे मागा अंधार. दिव्याखाली अंधार असतोय. दिव्या कोण आपली खोताची? दिवा 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 आपण वंशाचा दिवा इथं. पूर्वी दिवं लावत होतो की नाही, त्याच्या खाली फक्त अंधार होता, दुसरीकडे उजेड असतो. हा म्हणजे ते पंथीच्या खाली म्हणजे असं त्याच्या खाली अंधार असतो. अहो खटके कुणाच्या घरी उडत नाही. हा कटकन सगळीकडे नागपंचमी आहे. घरोघरी नागपंचमी मातीच्या चुली. पण हा समजूतदार गॅस आहे आपल्या घरात, शेगडी आहे. हो आता मॉडर्न जमानाला, मॉडर्न जमान्यानुसार वागा ना मग. समजूतदारपणा म्हणून आहे की नाही काय? मग तुला नाही? समोरच्याला नाही असं म्हणाली, माझ्यात तर आहे भरपूर आहे. वय वय म्हणजे समोरच्याला नाव ठेवायचं नाव ठेवायचं, आणि स्वतःला हे करायचं. स्वतःला हे करायचं. तुम्ही काय ठेवत नाही, माघारी आणि पुढे नाही, पण असते. मी उजेड काय बोलतोय. तर उजेड तोंडासमोर तोंडासमोर. आता अगदी लेकाला बोलून घेतलो, बरोबर. लेकाला उजेड बोलायला. बोलली दोन हाणलीस खरं कसं समोर जाग घेऊन येतो लेकीला घेऊन यायचं आहे. काय टीव्ही काय करायला सांगतो, लय त्रास करून घ्यायची मी लेकीच्या मागं लय लागाय. हा येणार आहेस ये, राहणार आहेस राहा, जाणार आहेस गेट आउट. म्हणजे ते सांगाले गे जा का जा, आपण त्रास करून घ्यायचं नाही. बरं आता तुम्हाला लागलं उत्तरते, या उत्तरते हे वाद चांगला आहे का सांग? म्हणजे आपण आता तुझी लेकी येणार आहे, मला माहिती आहे तुझं प्रेम आहे, येणार की. बरं आम्हाला वाटतंय का येऊ नये असं? अहो मला पण तेच तुझा आवाज म्हणायचंय. कानपाड ऐकून घ्या, मला पण तेच ऐकून घेणार म्हणायचंय. बिकून काय नाही. तू बाकीचं काय मध्ये बोल नकोस, मी बोललो ना मध्ये. 4 लोक आली की कामही वाढतात, मग कामं वेळच्या वेळ झाली की ह्यांची चिडचिड होते. वाटून घ्या, चिडचिड होते ह्यांचीच कामं वेळच्या वेळेवर. कामाच्या वेळी चिडचिड करू नका. मनस्ताप कोण काय करून काम मी घेतंय? सगळं करतोय. बरं बीपी कुणाला, एक काम त्रास कर. करून घेतंय. एक काम कर, हे बघ आता लय काय त्रास करून घेऊ नकोसा. लेकी घरला आल्या येऊ द्या, 2 नाही 4 दिवस राहू द्यात. काय खर्च करू वाटलं करू द्या, तू काय त्रास करून घेऊ नको. तुला वाटलं एखादं काम लोडवालं आहे आमच्या बहिणीला सांग. का हसायचं काय यात? बहिणीला काय सांगायचं? अगं एखादं आता काम जर लोड हिला झालं तर तिचं काय कर्तव्य नाही. आहे. मग इथं येऊन काय फुकट खायचं आहे? हे चुकीचं आहे. चुकीचं नाही, ह्याला काय म्हणतात सामंजस्यपणा म्हणतात. तेच तर एका- म्हणते मी, समजूतदारपणा पाहिजे. आणि पुढचं बोलतो. समोरच्याला लोड पडतंय, आपण पण बोलतो मदत ना करावी. मी. हा समजूतदारपणा पाहिजे. इथं बोलतोय ना, बोला, या घराचा पंतप्रधान बोलतोय ना माझ्या इथं. बाजूनी बोला. तुझ्या बाजूनं बोलायला बाजू घ्यायला आलो नाही मी, न्याय करायला आलोय न्याय. आणि मला न्याय मला माझ्या बायकोच्या बाजूनं पण करायचा आणि मला माझ्या आईच्या बाजूनं पण करायचा. मला एक बाजू घेऊन करायचं नाही आहे न्याय. न्याय हा नेहमी दोन्ही बाजूने असतो.
आणि घरातल्या प्रत्येक भांडणामध्ये न्याय हा प्रकार नसतोय, लक्षात ठेवा. इथं फक्त तुमची वैचारिक लेवल चुकीची असते, तुम्ही विचार करण्याच्या पद्धती चुकीच्या असतात. तुम्ही सासरच्या लोकांना वेगळ्या पद्धतीने ट्रीट करताय आणि माहेरच्या लोकांना वेगळ्या पद्धतीने ट्रीट करताय. मी हे फरक तुम्हाला सांगायला लागलो. आणि मुलगीनं घरात येणं चुकीचं नाही आहे, पण ती घरात आल्यानंतर एखादं काम तिनंसुद्धा आनंदानं करणं हे योग्य आहे. मग असं कुणालाच असं वाटत नाही की बाबा माझी बहीण, माझी मुलगी, माझी नणंद घरात आली, आम्ही मला म्हणत नाही त्रास झाला. माझी मुलगी असं नाहीच. तुझ्या दोन्ही नंदा किती येतात का इकडं? येतच नाही. आणि आम्ही येऊ द्यात, आमचं काही नाही नंदा. काय या म्हणतीस तू? येतच नाही, त्यांचं वय झालं आता, वयस्कर हा, झाल्या. मी लहान असल्यापासून बघतोय तू या म्हणतीस. का म्हणतीस? कारण तिने येत नाहीत, कारण तिने कमी येतात. आलं तरी सकाळी येतात, संध्याकाळी जातात. ह्यामुळं काय झालं, तुझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल ती एक प्रेम वाढलं. म्हणजे तुला काय म्हणायचं आहे म्हणजे माझ्या लिकी येऊ नये. रोज यायचं नाही का? रोज यायचं नाही का? बरोबर आहे. हा, गोडवा बरोबर आहे. हा आणि ऐक, लांबूनच गोडवा. दुरून डोंगर चालला. वय तू लगेच तुझं बोलणं म्हणते की नाही, वा दॅट्स अ पॉइंट. मी सत्य बोललो आणि सत्य नेहमी कटू असतं. मी बाजू एक घेतलेली नाही आहे. तू उदाहरण दिल्यास याच्यावरूनच कळालं की तुझ्या मनात काय आहे. माझ्या मनामध्ये काय आहे? आई एकुलता एक आहे. आईचा वडिलांचा सांभाळ चांगला झाला तर मला पुण्य लाभणार. तुम्ही आई आणि बाबा दोघं जण काय करा, एकटं बाबा जातो एका लेकीकडं आणि तुझा एका लेकीकडं. काय संबंध? मग आता मी तुला सांगालोय, जगात तुमची जर जगात सेवा हा केलं, नियम नाही आहे. एक नियम जगात नाही हा आहे, नियम नियम आहे. नाही आहे, जावयाकडे राहून नियम जायचं नाही आहे. पण आहे. त्यांचा विचार चांगला आहे ऐक, मम्मी, त्यांचा विचार नियम नाही आहे, पण माझा हेतू समजून घे. मी तुला काय म्हणायला लागलोय, आईचं आणि वडिलांची सेवा केल्यावर मला पुण्य मिळणार आहे. तर तुझं बर काय वाटणी करला, काय एकुलता एकच आहे. तू बर म्हणाला म्हणजे तुझा विश्वास नाही माझ्यावर. जा म्हणजे आता तुझं काय म्हणजे कसं आहे, तुम्हाला बायकांचं सांगतो, तुम्हाला हे चांगलं जे वैभव मिळालेलं आहे, एकुलता एक पोरग, बरं ते पोरग तुम्हाला सांभाळायला तयार आहे, बघायला तयार आहे, तर तुमचा जीव लेकीकडं असं नाही. समजूनच घ्यायचं नाही आहे, तुम्हाला सुख घ्यायचं. मुलगा हा आईपाशी असतो, त्यामुळे ते काय प्रेम दाखवू शकत नाही. मुलगी ही बाहेर असत्या, हा आई बाबाला सोडून बाहेर आहे ग, बाहेर बाबाला सोडून गेलेली असत्या, म्हणून माया जास्त मग मी असते. नाही कुठं म्हटलो. आता तुला पण एक मुलगी आहे. हाय की मम्मी, मला सगळं कळतंय तुमचं, पण काळजी, आईची काळजी हे एका लिमिट हा, पर्यंत ठीक आहे तुझी काळजी आहे ना. का? तुम्ही लिमिट क्रॉस करताय, ज्याने तुम्हालाच त्रास होतोय. यस, छोट्या छोट्या गोष्टीत त्यांच्या संसारात म्हणजे हाड हे करणं, मटणाचे लुडबुड हाड, करणं, हो. हा लोडबोड छोट्या छोट्या गोष्टीत तुला काय पाहिजे, हा मी हे करतो, तुला काय असं झालं, थांब मी आहे ना. अहो, त्यांना डील करू दे, त्यांना त्यांच्या संसारात रस घेऊ दे, त्यांना बरं ऐक, भगवा मी काय म्हणते तुझी कॅसेट बंद कर, नाही लावतो कान पड्याक फान Asset काय त्यात तुम्ही करत आहो. ऐक, येणार आहे येऊ दे. तू भांडी घास, तू दोन दो, भांडी घासणार नाही, ती फरशी पुसत्या काय नाही. आणि मी आहे लोटाला. तू लोट फूस भांडी घास, तू काय पण कर, बायकोसाठी काय पण करते. आणि आईसाठी केलं असं वाटत नाही तुला. आता तुझी फरशी भांडी घास पुसत म्हटलास ना. अगं कामं वाटलं आपण. म्हणजे कामं वाटून घ्या तू असं भांडी म्हणतात ते. घास, तू दोन दो, काय संबंध नाही, जुन्या बांधायला बाई आहे. सप्लायशे, तू भाकऱ्या कर, काय नाही, तू भात कर, दररोज तर करतोयच की. ते आमटी करल. तू आणि तुम्ही काय करणार, खाणार मार, तुम्ही पण खाणार मदत कोण? करा. खाणार कोण? तूच काय की. तुम्ही गोष्टी जागच्या जागेवर ठेवायची मदत करा. मी घेतलं की तिथंच टाकलं, टॉवेल घेतला बेडवर टाकला, पाणी प्यायला घेतलं हे केलं, कल्याणी हे आण, कल्याणी ते आण. डोकं फिरलंय माझं ह्या सगळ्या गोष्टींनी, हातात आणून देण्याच्या गोष्टींनी. यातच सगळं निम्मं काम सरतं. त्यात माणसं वाढली की आणि डोक्याला ताप. माणसं कसं हे वाढली, करायचं? माणसं वाढली काय लावले तू? ती आमची बहीण एकटी येणार आहे का तिकडं? अहो, काय कळतंय अख्खं गाव मला. घेऊन येणार आहे? मग माणसं कळतंय बघून लग्न मला. करून घ्यायचं. या घरात 2 नंद आहेत, येणार पाहुणे पण येणार, सगळं कळतंय मला. मग ते पण मला हे ही पॉइंट समजायचं. भारी बोललीच आहे. हे तुला कळत नव्हतं व्हय? ही सून आणल्यात करून, माझ्या घरात 2 नंद आहेत त्या येणार सारखं, सून आम्हाला तसलीच घेऊन या, जर मला बी वेगळा पीस मिळाला असता. अहो
आणा की समजूतदारपणा माझ्यात पण आहे की मला गडबड समजून घेते नव्हती मी. आई 22 वर्षात लग्न करून बसलाय अगं नंतर लग्न झालं ना तर काय करतेस पुरी कमी अगोदर काय हात मार्केटला पाय नाहीत का काय नाहीत का काय नाही काय हे आहेच काय काय इस्टेटला हे नाहीच काय नाहीच कशाला पाहिजे तुला काय करायचं अवघड आहे बरं ऐका काय साधा करू नको? सोपा आहे ऐक आता किती वाजलेत 11:15 वाजलेत होय. मग दुकानला जायचं मग का आता मी दुकानात गेल्यालो दुकानात बोलून घेतला तो वांद करून आणि आता जा आणि ते बायकोची पिरपिट काय ऐकून तुझी जाऊ बाजू घेऊन नकोस. बोललो की कमी आहे हं. आणि बस बस जा बस दुकानकडे जा बाय, घरात बाय. काय लक्ष देऊ नकोस मग कशाला बोललास मला बोललास की नाही तू मला मला एवढंच बोललास की नाही म्हणायचंय, मला समजून घ्या सगळ्यांनी ए, माझ्या मागे बारा- पिरपिर लावू नका